नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आम्ही सकाळचे 5 वाजलेत, आम्ही निघालोय स्वामींच्या दर्शनासाठी. तसं तर खूप दिवसांपासूनची इच्छा होती की स्वामींचं दर्शन घ्यावं. सो आम्ही निघालोय, गाडी सज्ज केली आहे. आम्ही पण पूर्ण रायडिंग गिअर्स, हेल्मेट सगळे तयार ठेवले होते. सो सकाळी 5 वाजता उठून तयारी करून निघतोय आम्ही. आमच्या घरापासून जवळपास 280 किलोमीटर आहे अक्कलकोट. सो अराउंड 6 तास लागतील, 6 ते 7 तास. आमचे ब्रेक वगैरे कन्सिडर करून 6 तास लागतील. सो बघूया किती वाजता पोहोच. तर मंडळी, सुंदर असा सूर्योदय दिसतोय. सकाळची राईड किंवा मॉर्निंग राईड म्हटलं की सूर्योदय हा सुंदर असतोच, आणि त्याचं प्रतिबिंब जे उजनीच्या बॅकवॉटर मध्ये दिसतंय ते तर खूपच अप्रतिम आणि विहंगम नजारा. मामाच्या गावाला अप्रॉक्स 168 किलोमीटर्स झाले. स्टिल 100+ किलोमीटर्स टू गो. नाश्ता करायला थांबायचं लवकरच. सो भेटूया लवकर. सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेक घेतला होता, आणि आज बायकोनी जे बटाटा आणि वाटाण्याची जी भाजी बनवली ती खूपच छान लागती. ते खाऊन चहा पिऊन बायकोचं झुलाझुलणं झालं की आम्ही आता पुढच्या राईडला सुरुवात करू. तर मंडळी, जसं तुम्हाला माहित आहे की ही आमची सेकंड राईडच असेल. सो आम्ही खूप गोष्टी शिकतोय रायडिंग बद्दल. त्यातूनच मला काही गोष्टी शेअर करायच्या होत्या. जसं की कोणत्याही लॉंग राईडसाठी वगैरे निघताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जसं की तुमची बाईक वेल कंडिशन्ड असेल, मेंटेन्ड असेल, सर्व काही फिटिंग्स प्रॉपर असतील. आणि दुसरी गोष्ट म्हटलं की तुमचं लगेज मॅनेजमेंट. तुम्ही प्रॉपरली लगेज मॅनेज केलं पाहिजे, जेणेकरून राईडच्या वेळी तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये. तिसरी गोष्ट म्हटला तर रूट्स. तुम्ही रूट्स प्रॉपरली डिसाईड केले पाहिजेत, कारण नंतरचा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही आधीच रूट जर डिफाईन केले किंवा डिसाईड केले तर ते इझिली तुम्ही जाऊ शकता कुठे. आणि चौथी गोष्ट मला अशी वाटते की फ्रिक्वेंट ब्रेक घेतले पाहिजेत. आपण काय करतो, लवकर पोचण्याच्या गडबडीत ब्रेक्स घेत नाही, आणि त्याने बॉडी फटीग होऊ शकते आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. सुमारे 280 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहोत अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मंदिरात, ज्याचे नाव आहे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर. हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आहे. सोलापूर म्हटलंच की आम्हाला इथे नक्कीच ऊन जाणवलं. उन्हासोबतच भरपूर भक्तांची गर्दी होती इथे. हे मंदिर भक्तांनी पूजलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे अवतार मानले जाते आणि या ठिकाणी म्हणजेच अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पुनरावतार आहेत अशी मान्यता आहे. एवढ्या भल्या गर्दीत कुठेतरी मी नक्कीच ओळखीचे चेहरे शोधत होते आणि घडलं काय, पुढे चालता चालता मला माझ्या आजीचा आवाज आला. वळून पाहते तर काय, आजी आणि तिची बहीण तिथून चालत येत होत्या. मी तसंच हेल्मेटमध्ये तिच्या जवळ गेले तर ती विचारते, कोण आहेस तू? तिने मला ओळखलंच नाही. मग नंतर थोडंसं बोलल्यानंतर हेल्मेट काढल्यानंतर आजीने मला ओळखलं आणि तिचा आनंद पाहून मला देखील खूप आनंद झाला. हे एक छोटंसं छायाचित्र. आम्ही इथे याआधी आलो होतो, परंतु यावेळेस इतकी गर्दी पाहून आम्ही नक्कीच भारावलो. या मंदिरात सर्व भक्तांसाठी प्रसादानगृह देखील आहे. बरेच भक्त स्वामींसमोर साकट देखील घालतात. इतकी भावना श्रद्धा स्वामींवर आहे की बरेच भक्तांच्या इथे इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. वटवृक्षापासून सुमारे 1 किलोमीटरवरच समाधी मंदिर देखील आहे, जिथे स्वामी समर्थ महाराजांचे पादत्राणे स्थापन केले आहेत. या मंदिरात देखील भक्तांची बरीच गर्दी असते. त्यांचा पलंग, पादत्राणे आणि काही वापरलेल्या गोष्टी तिथे जपून आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांनी समस्त भारत भ्रमण करून अक्कलकोट येथे स्थानापन्न व्हायचे ठरवले. हेच या अक्कलकोट वासियांचे भाग्य समजले जाते. या मंदिरात एक मोठे वटवृक्ष आहे. असे मानले जाते की आपले स्वामी महाराज याच वटवृक्षाखाली त्यांची तपस्या करत असत. मस्तपैकी दर्शन घेतलं, नमस्कार केला, धन्यवाद म्हणलं स्वामींना की आम्हाला इथे येण्याचा योग दिला आणि निघालो तिथून. परतीच्या वाटेवरती आहे. ब्रिजवरती गर्दी पाहून असं वाटलं की कोणी आमच्या स्वागतासाठी उभं आहे, पण जवळ गेल्यावर असं समजलं की खाली काहीतरी कार्यक्रम चालू होता. हिरमोड झाला, पण असो. वापसीचा प्रवास सोलापूरहून होता, कारण आम्हाला आमच्या मामाच्या घरी जायचं होतं कार्यक्रमासाठी. रस्त्याने येता येता डाव्या बाजूस आम्हाला होडगी मठ दिसला. वीरशैवांची 5 धर्मपीठं आहेत. यापैकी श्रीशल्य पीठाच्या कार्यक्षेत्रात होडगी मठ येतं. मठाची गादी पद्धती आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन आणि मामाच्या गावाला हिमालयांवर जाऊन ही आमची दुसरी ट्रिप देखील सक्सेसफुल झाली. भरपूर मजा आली. सुमारे आम्ही 500 ते 600 किलोमीटर यावेळेस पार पाडले. हिमालयांनी पूर्णपणे साथ दिली. आहोंची आणि माझी ही दुसरी ट्रिप तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.